श्री स्वामी समर्थ. गर्भवती स्त्रीचा आहार. गर्भवती स्त्री ज्या प्रकारचा आहार घेते त्या प्रकारेच तिचा मेंदू काम करत असतो. बाळ आईच्या गर्भात असल्यापासून ते जन्मानंतरच्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक पातळीवर बाळाच्या मेंदूतील पेशी रक्तातून अन्नद्रव्ये शोषण करीत असतात. विशेषतः स्मरणशक्ती, सृजनशीलता, विचारक्षमता आणि बौद्धिक विकास या मेंदूच्या क्षमता आहारावरूनच निश्चित होत असतात. तरी गर्भवती स्त्रीने काय आहार घ्यायचा? स्वभाव वैशिष्ट्ये निर्माण करणारा आहार. व्यक्तीचा स्वभाव घडविण्यात आहाराचे खूप महत्त्व असते. जसा आहार आपण सेवन करू तसा स्वभाव घडतो. सात्विक आहार सेवन करणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव सात्विक असतो. गर्भ अवस्थेदरम्यान गर्भवती स्त्री ज्या प्रकारचा आहार सेवन करते त्या प्रकारे बाळाचा स्वभाव निर्माण होतो. तेव्हा गर्भवती स्त्रीने खूप तिखट, मसालेदार, तेलकट व मांसाहार घेऊ नये. जेवणात नियमितपणा ठेवावा. जास्त फॅट असलेल्या अन्नामुळे रक्तप्रवाह मंदावतो. फळे आणि भाज्यांचा आहारात जास्त समावेश असावा. गर्भ अवस्थेत उपवास करणे टाळावे. मामरा, बदाम आणि अक्रोड मेंदूसाठी उत्तम असल्यामुळे सेवन करावे. साखर, मीठ सेवन मर्यादित ठेवावे. वनस्पती तूप कटाक्षाने टाळावे. प्रक्रिया केलेल्या तयार खाद्यवस्तू शक्यतो टाळाव्या. कमी उष्मांक असलेल्या व ताजे अन्न खावे. रोज 1 वाटी मोड आलेले मुगाचे कडधान्याची आमटी, डाळीचे वरण, मूग खावे. फळे. त्या ऋतूत मिळणारी ताजी फळे किंवा ताज्या फळांचा रस घ्यावा. उदाहरणार्थ सफरचंद, डाळिंब, अंजीर, संत्री, मोसंबी, आवळा, द्राक्षे, डहाळ्याचे काणे इत्यादी. कोकम सरबत, जिरेपूड, मिरेपूड, मीठ, साखर याने उलट्या कमी होतात. भाज्या. फळभाज्या. दुधी, बटाटा, लाल भोपळा, कारले, भेंडी, गिलके, दोडके, गाजर, काकडी, बीट, टमाटर इत्यादी. पालेभाज्या. पालक, मेथी, तांदूळ, चाकवत इत्यादी. पंचामृत. कण सेवन करावे. पंचामृताचे महत्त्व. शरीरात शक्ती, स्फूर्ती, स्मरणशक्ती वाढते. हृदय, मेंदू इत्यादी महत्त्वाच्या अवयवांचे पोषण व त्रिदोषाचे संतुलन होते. व्हिटॅमिन B12 कमी असल्यास त्यांना पंचामृताचा फायदा होतो. तरी गर्भवती स्त्रीने या प्रकारचे काळजी घेऊन आपल्या बाळात चांगले आरोग्य प्रदान करू शकते. तरी गर्भवती स्त्रीने ही काळजी घ्यावी व आपल्या बाळाला सुदृढ व बुद्धिमान बनवावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.